घरातील निगेटिव्ह ऊर्जा घालवण्याचे सोपे उपाय. आपल्या घरात छोटे मोठे वाद होत असतील, सतत स्वभाव चिडचिडा झाला असेल, तसेच घरात आनंदी न वाटणे, कसल्या तरी प्रकारचा वास येणे, लहान घरात लहान मोठे आजारपण चालू असणे, घरात शांतता नसणे, घरात तुळशीचे झाड न वाढणे आणि जळून जाणे, घरात खर्च जास्त होणे, पैशाचा हिसाबच लागत नसेल, पैसे आले कसे आणि गेले कसे, कुठे याचा हिसाबच लागत नसेल, दुसऱ्या व्यक्तीशी समाजात, ऑफिसमध्ये, शेजारी पाजारी यांच्याशी संभाषण करताना आपल्या बोलण्यात माया प्रेम नसणे, उत्साह नसणे, छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेणे, काम करू न वाटणे, हमेशा अंगात आळस असणे, यासारख्या अनेक प्रकारची उदाहरणे आपल्या घरात असतात. पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. हे का होत असेल बरं? आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा कमी प्रमाणात आहे किंवा बिलकुल पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या घरात नसते. सर्व काही निगेटिव्ह ऊर्जाचे सामान आपल्या घरी पडलेले असते. त्यामुळे आपल्या घरात आनंदी वातावरण नसते. निगेटिव्ह ऊर्जा निर्माण होणारी काही कारणे. आपण घरातील साफसफाई दर आठवड्याला करत नसतो. त्यामुळे जिकडे तिकडे जाळ्या आढळून येतात. घरात भंगार वस्तूंची जास्त प्रमाणात साठलेल्या असतात. घरात बंद पडलेली उपकरणे असतात. ती तशीच आपण पुन्हा उपयोगी येतील म्हणून ठेवलेली असतात. घराच्या भिंतींना भेगा, चिरा पडलेल्या असतात. तसेच भिंतीचा रंग उखडलेला असतो. आपल्या घरातील काही ठिकाणी लादी तुटलेली असते. आपण तसेच वापरत असतो. आपल्या घरात काही ठिकाणी छोटे खड्डे पडलेले असतात. आपला दरवाजा उघडताना हमेशा किरकिर आवाज करीत असतो. घरात रोज झाडू पोछा आपण मारत नाही. घरात केर कचरा तसाच पडलेला असतो. टॉयलेटची साफसफाई हमेशा करीत नाही. आपली जुनी कपडे भरपूर प्रमाणात साठवून ठेवलेली असतात, 10-20 वर्षाची, आणि आपण त्याचा वापर करीत नसतो. आपल्या घरात देवी देवतांचे फोटो जिकडे बघतील तिथे आढळून येतात. एकाच जागी देवाचे फोटो नसतात. पूर्ण घरभर फोटो असतात. स्वयंपाकाची भांडी वेळेवर धुतली जात नाहीत. तशीच दिवसभर किंवा रात्रभर पडून असतात. घरात क्रूर प्राण्यांचे फोटो, बंद घड्याळे, लढाई झगड्यांचे फोटो लावलेले असतात. घरातील सर्व वस्तू 6 महिन्यातून किंवा वर्षातून थोड्या वेळेपुरत्या तरी हलवून नंतर ठेवाव्यात. वर्षानुवर्षे आपले कपाट, तिजोरी किंवा टेबल किंवा जड वस्तू एकाच पडून असतात. त्यामुळे घरातील ऊर्जाचा संचार होण्यास अडथळा येत असतो. तुटलेल्या फुटलेल्या वस्तू आपल्या घरात असतात. साधे सोपे उपाय. 6 महिन्यातून वर्षातून पूर्ण घराची साफसफाई करावी. घरात भंगार तुटलेल्या वस्तू ठेवू नये. भिंतींना चिरा पडलेल्या असतील तर भरून घ्याव्यात. घराचा रंग उखडलेला असेल तर घराला नवीन रंग द्यावा. घरात क्रूर प्राण्यांची चित्रे लावू नयेत. स्वयंपाकाची भांडी वेळेवर धुवावीत. 6-7 दिवसामध्ये एकदा घरात झालेली जाळ्या काढून टाकाव्यात. दररोज गोमूत्र, समुद्री मीठ पाण्यात टाकून लादी साफ करावी. घरात रोज सकाळ संध्याकाळ देवाची दिवाबत्ती करावी. कापूर धूप घरात हमेशा जाळावा. घरात ठिकठिकाणी समुद्री मीठ छोट्या छोट्या कटोरीमध्ये ठेवावे. त्या मिठाचे पाणी झाले की ते मीठ फेकून देऊन नवीन भरावे. संडास बाथरूममध्ये मीठ, तुरटी, कापूर ठेवावा. घरात तुळस लावावी. घरात सकाळ संध्याकाळ एखाद्या मंत्राचे कॅसेट हळू आवाजात लावावी. आजकाल बाजारात भरपूर मंत्रांच्या मशिनी मिळतात. घरात वाईट शब्दांचा वापर करू नये. सूर्योदयाच्या पूर्वी नेहमी उठावे. घरात शक्यतो दिवसा झोपू नये. वरील सर्व आपल्या जमेलच पाहिजेत असं नाही. जितक्या प्रमाणात आपण अंमल कराल तेवढ्या प्रमाणात आपल्या घरात पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होण्यास सुरुवात होईल.